मराठवाड्यासह नांदेड जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलसाठी नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी तिसऱ्या दिवशीही कायम असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. इंधन उपलब्धतेबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे नागरिक मोठ्या संख्येनं पेट्रोल पंपांकडे धाव घेत आहेत. अनेक ठिकाणी पहाटेपासूनच वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचं दिसत असून शहरी भागांसोबतच ग्रामीण भागातही हीच परिस्थिती निर्माण झाली आहे. प्रशासनाकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळताना दिसत नाही. गर्दीमुळे काही ठिकाणी किरकोळ वादविवाद आणि गोंधळाचा प्रकार घडत असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले. याच पार्श्वभूमीवर अर्धापूर तालुक्यातील बारड येथे पेट्रोल पंपावर परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलाय. पोलिसांच्या उपस्थितीतच पेट्रोल आणि डिझेलची विक्री सुरू ठेवण्यात येते. दरम्यान प्रशासनाकडून नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि घाबरून जाऊन अनावश्यक प्रमाणात इंधन खरेदी न करण्याचं आवाहन करण्यात येते. आवश्यक तेवढंच इंधन घेऊन प्रशासनाला सहकार्य करण्याचंही आवाहन करण्यात आले. लोकांना अफवामुळे असं झालेलं आहे की आता भेटेल न भेटेल या अफवेपोटी बऱ्याच प्रमाणात लोकांची गर्दी या ठिकाणी झाली होती. लोकांना समजावून सांगण्यात येत आहे, लोकांना व्यवस्थित माहिती देण्यात येत आहे की बाबा पेट्रोल आणि डिझेलचे अशी काही एवढी काही कमतरता नाही आहे, बरं मोठ्या प्रमाणात आहे. कोणीही डबे वगैरे घेऊन येऊ नका आणि पेट्रोल आणि डिझेल मुबलक प्रमाणात भेटेल सर्वांना. अफवावर कोणी विसरून हे करू नका, विश्वास ठेवू नका, याबाबत सर्वांना सांगण्यात येत आहे. बारड पोलीस स्टेशनतर्फे आम्ही सर्वांना विनंती करत आहोत की अफवावर विश्वास ठेवू नका, सर्वांना मुबलक प्रमाणात भेटेल. पोलीस फोर्स बऱ्याच दोन्ही पेट्रोल पंपावर मुबलक प्रमाणात लावण्यात आलेला आहे. योग्य तो बंदोबस्त आहे. कोणीही नागरिकांनी अफवावर विश्वास ठेवू नये. कसं आहे, बाहेर देशामध्ये युद्ध चालू आहे. त्या युद्धाच्या कारणानं लोकांमध्ये अशी अफवा पसरली की पेट्रोल बंद होणार आहे किंवा पेट्रोल येणार नाही, पेट्रोलचा तुटवडा पडणार आहे. या अफवेवर लोक विश्वास ठेवून कारण प्रत्येक पेट्रोल पंपावर गर्दी करत आहेत. आणि माझी असे सर्व एक जनतेला आव्हान आहे की कारण पेट्रोलचं भरपूर आहे आणि पेट्रोलचे दर वगैरे काही वाढणार नाहीत आणि माझ्या मते पेट्रोलचे दर वगैरे काही वाढणार नाहीत आणि लोकांनी गर्दी करू नये. आणि पेट्रोल प्रत्येक पंपवर पेट्रोल आहे ही कोणीतरी अफवा पसरत आहे. या अफवेला कोणीही बळी पडू नये. कारण आपण गर्दी करत आहात की पेट्रोल संपणार आहे, पेट्रोल वगैरे काही संपणार नाही, सगळं सुरळीत चालू आहे. त्यासाठी सर्व जनतेला मी आवाहन करतो की कारण पेट्रोलचा तुटवडा पडणार नाही किंवा पेट्रोल महाग होणार नाही, तरी कोणीही अशी गर्दी करून पेट्रोल भरण्याचा प्रयत्न करू नये. मी दीपक केशवराव जाधव, सांगवीहून अर्धापूर तालुका, जिल्हा नांदेड या गावात बोलतो. ही अशी अफवा पसरलेली आहे आपल्या गावामध्ये की पेट्रोल उद्याच्याला बंद होईल. म्हणजे आम्हाला आता एक घंटा लागला पेट्रोल पंपावर यायला. ही पेट्रोल भेटणार नाही उद्या. ही एक घंटा लागलाय आम्हाला. उद्या पेट्रोल भेटला गेलं तर शेतकरी माणसं आम्ही, तर उद्या काय करणार आम्ही पेट्रोल भेटला गेलं तर? जिम्मेदार कोण या गोष्टीचा? असा निष्कर्ष आहे आमचा. उद्या आम्हाला युद्ध, आता 2-3 देशाचे युद्ध चालू आहे असे अफवा पसरली की समजा गावामध्ये पेट्रोल उद्या बंद आहे. असं पेट्रोल भरपूर आहे तरी मी अशी अफवा का पसरली ते लोक ते काही कळणं आले की उद्या आम्हाला दवाखान्यात जायला असला, सिरियस पेशंट असला तर पेट्रोल नसलं तर आम्ही काय करणार? याचा जिम्मेदार कोण आहे? आम्ही आता पेट्रोलला महाग होईल त्याच्यामुळं आम्हाला जरी पैसे नसले तरी आम्ही लोकांचे पैसे घेऊन टँक फुल करायचा आम्ही प्रयत्न करायला. आम्हाला जवळपास 5 रुपये टक्क्यानं पैसे घ्यावं लागले, लोकांचे टँक फुल करावं लागलाय. हे सरकार जिम्मेदार आहे या गोष्टीचा. यानं पेट्रोल सुरळीत करावं आणि कमी भावात पेट्रोल देऊ आम्हाला.